नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत कसली भाजी बाबू? चवळीची भाजी. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार आहोत, आता चवळीच्या भाजीसाठी थांबा, सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवतो चवळीची भाजी कशी असते ते. तर हे बघा, ही आपली आहे चवळीची भाजी हिरवीवाली. आणि आता आपण याच्यासाठी जे आहे सगळ्यात पहिले काय करतोय, कांदा कापून जे आहे पहिले स्वच्छ पहिले पाण्याने धुवून नंतर कापून घ्यायला लागलो आहे त्याला. तर आता मस्त बारीक कापल्यानंतर मग थोडंसं 2-3 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, त्याला मस्त बारीकपणे कापून घ्यायचं. तर आणि 2 ते 3 टमाटे घ्यायचे. तर टमाटे आपल्या अनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं त्या हिशोबाने टमाटे वगैरे घ्या. तर चला आपण आता भेटूया, सगळं पहिले कापकूप वगैरे करून घेऊया, नंतर मग आपण भेटूया पुढं. तर मित्रांनो, आता आपण टमाटे घेतले कापून, कांदा लसूण वगैरे सगळं कापून घेतलं आहे. तर चला आता आपण जाऊया आपल्या कढईच्या इथं भाजी टाकायला आपण स्टार्ट करूया आता. तर आता आपण कढईमध्ये तेल घेऊया. तर तेल थोडं गरम झाल्यानंतर मग आपण काय टाकायचं ते तुम्हाला सांगतो. तर आता आपण सगळ्यात पहिले तेलामध्ये टाकलं आहे जिरं. तर जिरं थोडंसं फुटू देऊया. नंतर लाल मिरच्या ज्या आहेत ना, ते तिखटवाल्या मिरच्या आहेत हे. तर ते आपण 4 मिरच्या घेतल्या आहेत. तर बारीक तोडून ते मिरच्या टाकून देऊया त्याच्यामध्ये कढईमध्ये. तर तुम्हाला तिखट जर जास्त आवडत असेल तर तुम्ही त्या हिशोबाने जास्त पण घेऊ शकता, किंवा तिखट कमी आवडत असेल तर कमी पण घेऊ शकता. तर चांगलं भाजून घेऊया जरा. तर आता आपण टाकूया कांदा आणि लसूण. चांगल्याला परतून घेऊया. हे पंखा पण थोडंसं टोकावूया लागलो. थोडं मीठ टाकूया आता याच्यावरती, म्हणजे लवकर ते मसाला होईल. तर बघा, आता कांदा आपला थोडा लालसरपणा झालेला आहे. तर आता आपण वरतून काय टाकूया, आता थोडं तेला होते ते हे टाकते टमाटर. आता टमाटर टाकायचं. तर आता काय आपण हे टमाटर टाकूया याच्यामध्ये. टमाटर जरा चांगलं पद्धतशीरपणे आपण सुद्धा या भाजीतने हळद नसतं टाकत का? अच्छा, थोडीशी काय ते नावापुरते हळद टाकायची. तुम्ही बघू शकता टमाटा आपला मस्त जरा पाणी सोडायला लागलंय. 2-5 मिनटं झाकून ठेवायचं ना, म्हणजे याच्या गरमीमध्ये टमाटा आपलं पूर्ण पाणी सोडून देईल ना. तर आता सध्या आपण याला काय केलं आहे, झाकून ठेवलं आहे. तर 5 मिनिटानंतर परत बघूया आपण आपलं टमाटर कसं होते ते. तर तोपर्यंत आपण ते टमाटर होईपर्यंत आपण तोपर्यंत काय करूया, हे आटा जे आहे तर आटाचा आपण तोपर्यंत गाळून घेऊया चपात्यासाठी. तर हे बघा, आता आपले मॅडम जे आहेत ते आटा गाळून घ्यायला लागलेत. मशीन लावू नाही, सध्याच आपण हातानेच बनवूया, मशीनने नाही दाखवूया. मशीनसाठी नंतर एक वेगळा व्हिडिओ बनवूया मग. तर आता आपण एवढ्या आमच्या मॅडमने आटा पण घेतला आहे. तर सॉरी, आम्ही तुम्हाला त्या भाजीच्या मनामध्येच हे आट्याचा व्हिडिओ दाखवा लागलो आहे. तर आज आपला व्हिडिओ होता फक्त कसला, भाजी बनवायचा.
तर नेमकं आटा पण कसा लावायचा झटपटमध्ये ते पण तुम्हाला दाखवून देतो. म्हणजे दोन्ही पण एकत्र चपात्या पण होतील आणि आपली भाजी पण होईल. दोन्ही पण एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण दाखवूया पटकन कसं. आता हे बघा आपण झाकण काढलं याचं. तर आपलं टमाटे जे आहे ते पूर्ण पिघळलेले पाणी सोडून एकदम लुईलुई झालेले आहेत. तर या हिशोबाने आता आपले टमाटे वगैरे शिजले आहेत. टाकूया आपण. तर आता याच्यामध्ये आपण काय टाकूया, भाजी टाकूया ना. अच्छा, आता हे आता अशी एवढी भाजी आहे नाही, आता भाजी करून कशी होणार ती. ते आता कढई तर पूर्ण फुल भरून दिसायला लागली मला. जास्त तर लुक आवाज देतो. आवाज कमी करायला. जास्त आवाज कमी करूया. गॅस कमी करायला. गॅस कमी केला. तर आता बघा आपण एवढी भाजी टाकलेली आहे. म्हणजे किती एक जुडी आणलेली. आमच्या इकडं कसं 20 रुपये जुडी मिळते मुंबईमध्ये. तर तुमच्या इकडं ही भाजीची जुडी कितीला मिळते तर ते नक्कीच सांगा. आता 20ला दिली त्यांनी या संडेला, मंडेला. मधात जर घ्यायला गेलं तर हेच मिळते. कितीला आहे भाजी, कितीला आहे? एक गड्डी 30ला किंवा 40ला 50ला अशी म्हणजे आहे. तर प्रत्येक ठिकाणी वेगळा वेगळा भाव असेल. कोथिंबीर तर आपण घेऊ शकतच नाही. कोथिंबीर 50 रुपये गड्डी. 50 रुपये गड्डी. 2 दिवस खतम करा, 2 दिवसात नाही. हा, नाही तर मग पूर्ण पिवळी पडते. पिवळी नाही पुरणारच नाही तेवढी एवढीशी गड्डी. हो, छोटीशी. तर बघा आपण किती मोठी भाजी टाकली होती याच्यामध्ये, तर किती कमी झाली याच्यामध्ये. आता ही भाजी काय होते, थोड्या टायमानंतर ना कमी गॅसवरती शिजवली तर पाणी सोडते. तर आपण याला आता काय करूया, थोडंसं झाकून ठेवूया 2-5 मिनटासाठी कमी गॅसवरती. तर पूर्ण पाणी सोडेल हे आणि सगळी भाजी जी आहे ना मिक्स होईल. तर 2 मिनटं आता त्याला फक्त आपण मिक्स करून घ्यायचं जरा व्यवस्थितपणे. नंतर मग झाकून ठेवायचं 2-5 मिनटासाठी. तर आता व्यवस्थित पहिले आपण मिक्स करून थोडंसं बाकी. आता बघा पाणी सोडलं आहे, न झाकून पाणी सोडलं आहे. तर आता 2-5 मिनटासाठी झाकून ठेवूया आपण याला आणि नंतर मग तुम्हाला परत दाखवतो. आणि इथपर्यंत जर व्हिडिओ जर बघितला असाल, व्हिडिओ जर छान वाटला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब कर जा. आणि व्हिडिओमध्ये नवीन जर असाल ना तर लाईक कमेंट करून नक्की सांगा की आमचा रेसिपी कशी झालेली आहे भाजीची ते. तर चलूया आता पूर्ण झाल्यानंतर मग दाखवतो तुम्हाला परत. तर चला आता आपण हे आटा पण इकडं घेतलेलं आहे. त्यामुळे थोडंसं मीठ टाकलं आहे. तर तुमच्या हिशोबाने तुम्हाला जर मीठ टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा टाकू शकत नाही. पण एवढं मीठ टाकल्यानंतर ना चपात्या कशा थोड्या नरम चपात्या होतात. तर याच्यामुळे थोडंसं पाणी टाकलं आहे. थोडं मिक्स करतायत आमचे मॅडम. तर वरतून कसं थोडं पाणी टाकून घेत आहे त्याच्यामध्ये. पाणी टाकून त्याला जरा व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे. तर म्हणजे कसं तुम्हाला जरा चपात्या बनवायचं पण आता काय होते, काही लोकांना जे आहे चपात्या वगैरे बनवता येत नाही. तर त्यामुळेच हे चपात्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवतो आहे. निदान ज्या माणसांना चपात्या वगैरे येत नाहीत किंवा ज्या लेडीजला चपात्या वगैरे आटा वगैरे लावता येत नाही त्याच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ आहे. तर नक्कीच बघा हा. तर आता बघा लगेच आपला आटा कसा सगळा मिक्स व्हायला लागला आहे थोडा. तर याच्यामध्ये आट्यामध्ये जर समजा आपल्याला तेल पण जर टाकायचं असलं तर टाकू शकता. तर तेल जर टाकलं तर अधिक चपात्या जे मऊमऊत चपात्या होतात. म्हणजे कशा अधिक नरम चपात्या होतात तेल टाकल्यानंतर. आणि मीठ पण जे आहे मीठ पण ऑप्शनेबल आहे. जर तुम्हाला टाकायचं असलं तर टाकू शकता किंवा त्याला स्किप करू शकता. पण माझ्या हिशोबाने जर मीठ जर टाकलं तर
चांगल्या चपात्या होतील असं. टेस्टी लागेल. हां, पण निदान जास्त पण नका मीठ टाकू, म्हणजे थोडंसं काहीतरी चवीनुसार मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं. बघा आता झाला आपला आटा लावून. थोडंसं आता अधिक लावायचं बाकी आहे, थोडंसं पाणी वगैरे टाकून ना त्याला अधिक थोडं हे करायचं. काय करायचं बाबू? हळूहळू कारण की आता ती भाजी आपली झालेली आहे, तर घरामध्ये थोडासा खोकला ठसका लागलेला आहे. थोडंसं पाणी मारून आट्याला जे आहे अधिक जे म्हणजे म्हणतात मी जास्त सवय नाही ना हो यांनी फुसवायची. हां, थोडंसं जरासं आज हे होईल. झटकन आणि पटकन आटा लावलेला, जास्त वेळ लागत नाही आटा लावायला. आणि भाऊनं ही कशी ही आपली जी आहे ना, आता आमच्या मॅडम जे आहेत ना, ते एकदम गावरान पद्धतीने आटा लावत आहेत, म्हणजे झटकन पटकन, न जास्त टाईमपास करता, न जास्त वेळ गमावता, एका पटकन हाताने बनणार एकाच हाताने. जर तुम्हाला 2 हाताने जर लावायचं असेल तरी पण लावू शकता, पण एवढं आहे की तुमचं खालचं भांडं जे आहे ते इकडे तिकडे पळायची शक्यता जास्त राहते. आणि एका हाताने जर खालचं भांडं पकडलं तर एका हाताने तुम्ही लगेच आटा लावून पटकन मोकळी होऊ शकाल असं. तर बघा असं थोडं आता पाणी मारून एकदम पद्धतशीर आपला आटा पण होऊन जाते. तर चला आता आपला झालं आटा लावून त्याला 10 मिनिटं भाजी होईपर्यंत झाकून ठेवून देणार, म्हणजे एकदम अधिक नरम होईल ना ते. थोडंसं नंतर पाणी लावून त्याला थोडं हे कर. बरं, तर चला आता आपण भाजी तोपर्यंत बघूया कशी झाली आपली. हां, तर बघा आता आपण झाकण काढलंय. हे बघा आपल्या भाजीने किती पाणी सोडलंय. कशी झाली दिसायला पण बघा. बघा दिसायला पण किती छान भाजी झाली ना. आता हे पाणी काय करायचं, पाणी ना थोडंसं आटू द्यायचं, कारण की पाणी जर समजा थोडं राहिलं याच्यामध्ये तर भाजीची चव थोडीशी वेगळी लागेल. आणि पाणी जर समजा पूर्ण आटलं तर हा भाजी खायची मज्जाच वेगळी आहे. तर नक्कीच तुम्ही एक वेळा असली भाजी ना बनवून बघा, जास्त वेळ लागत नाही, पटकन भाजी बनणारी आहे हे. सगळ्यात टेस्टी. हां, तर आणि सगळ्यात मस्त म्हणजे हिरवा भाजीपाला खाणं म्हणजे खूप चांगलं असते. चला मित्रांनो, आता बघूया आपली भाजी. होय 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 होय, सगळं पाणी आटलेलं आहे आणि भाजी एकदम मस्कुलर भाजी झालेली आहे. बघा वाफ बघा तुम्ही, हे बघा कशी वाफ निघा लागलेली आहे. भाजी तर झालेली आहे खूप गजबची आपली. तुमच्या डब्यावर पण भाजी खाता ना तुमचे. तर हा कसं आता हे जे आहे ना आपल्याला झटपट भाजी होणारी आहे, जास्त वेळ नाही लागत, लय लवकरात लवकर भाजी होणारी आहे. आणि या ठिकाणी आम्ही कसं लाल मिरच्या टाकल्या, तर तुम्ही हिरव्या मिरच्या पण टाकू शकता, किंवा मिरची पावडर जर टाकली तर एवढी काही चांगली नाही होणार. पण मी तर सजेस्ट करतो तुम्हाला की लाल मिरची टाक जा किंवा हिरवी मिरची टाक जा, तर त्याने कसं भाजीला जे आहे ना थोडीशी चव येते. तर बघा आता जर व्हिडिओ जर छान जर वाटला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर जा. आणि चला तर आता भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आता झाले मित्रांनो आपलं हे 5-10 मिनटं आपण आट्याला भिजून ठेवलेलं. बघा कसं एकदम नरम आटा झालेला आहे. तर चला आता आपण चपाती बनवून दाखवूया तुम्हाला कशा चपात्या बनवायच्या ते. एकदम मऊ एकदम नरम आटा झालेला आहे. तर चला आता पटापट आपण थोडे उंडे तोडून घेऊया, बारके गोळे, आणि चपाती बनवून दाखवतो तुम्हाला. बघा आता आपण असे बारके गोळे घेतो, त्याला असे गोल बनवायचे, आट्यामध्ये डीप करून थोडं याच्यावरती ठेवून नंतर थोडं त्याला लाटून घ्यायचं. जशी त्याला जशी आवडते तशी करता. तर आता काय करूया आपण, थोडंसं वरतून तेल लावायचं. जर तुम्हाला लावायचं असलं तर लावू शकता, किंवा
नाही लावायचं तर नाही पण लावू शकतात, फुलके काय पण असं बनवू काही शकतो नाही. आपण. हां, फुलके जर बनवायचे असले तर आपण तेल लावून घ्यायचं आणि आता थोडंसं पिठामध्ये भिजवून थोडंसं याला मस्त आता लाटून घ्यायचं. म्हणजे आपण परोठा जसं असतो परोठ्यासारखं पण बनवून घेऊ शकतो, किंवा नाही परोठा बनवायचा तर चपाती पण डायरेक्टली आपण चपाती पण बनवून घेऊ शकतो, पटकन होणारी. तर बघा आता झालेली आपली ही चपाती. बघा किती सुंदर आली चपाती. तर एकदम जबरदस्त झालेली आहे. तर चला आता आपण टाकूया याला. आता इथे आपला तवा जे आहे, तवा झालेला आहे गरम, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं. तेलाने म्हणजे जरा पुसून घ्यायचं नवीन नवीन तवा असला तर. तर चला आता आपण हे तव्यावरती टाकून घेतलेली आहे चपाती. तर ही चपाती एक झाली की तुम्हाला दाखवतो मग. तोपर्यंत आपण इकडं दुसरी चपाती बनवून घेऊया. तर असं पटापट जेवढ्या होतील तेवढ्या लवकरात लवकर चपात्या बनवून घेऊया. तर बघा आता ही आपण एक पलटी मारून घेतलेली आहे याला. तोपर्यंत इकडं दुसरी चपाती रेडी होते. तर ही बघा आता आपली चपाती कशी फुगा लागलेली आहे. बिना तेला आता तेल लावताय, वरतून तेल लावलेलं आहे. तर बघा आता ही चपाती किती जबरदस्त झाली, एकदम मऊमऊत चपाती झालेली आहे. तर अशाच तुम्ही जे आहेत ना मित्रांनो आणि बहिणींनो, अशाच जर समजा तुम्हाला बनवायचे असल्या तर पटापट ज्याला येत नसेल तर अशा चपात्या घेऊ शकता. हे बघा आमची मॅडम कशी हातामध्ये खेळते. तर झालेली आहे बघा, एकदम नरम चपाती झालेली आहे. तर आता आपण काय करूया, तेल याच्यावरती थोडंसं मारून दुसरी चपाती बनवून घेऊया. तर नक्कीच तुम्ही असं हे बनवून बघा. आणि जर का समजा तुम्हाला चपात्याचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करजा आणि शेअर करजा आणि कमेंट नक्कीच करजा व्हिडिओमध्ये जर नवीन आले असाल तर. तुम्ही पण अशी ट्राय करा चपाती. तर चला आता